कल्याण आणि डोंबिवलीच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ज्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी महायुती म्हणून निवडणुका लढवल्या आणि मोठ्या प्रमाणात मेजॉरिटीने त्यांचे जे काही नगरसेवक निवडून आले, त्यांना बगल देत महायुतीची सत्ता येणार, परंतु महापौर हा एकनाथ शिंदे यांचाच होणार. हे जरी स्पष्ट होत असलं तरी अशामध्येच राज ठाकरेंचे काही नगरसेवक अर्थात मनसे लोकल पातळीवरती, लोकल लेवलला जे मनसेचे माजी आमदार आहेत राजू पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सपोर्ट करण्याचं ठरवलेलं असून त्यांनी जाहीर पाठिंबा देखील जाहीर केलेला असून आता हे स्पष्ट झालेलं आहे की शिंदे यांचाच महापौर अर्थात महायुतीचाच महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये बसणार असून ठाकरेंची जी शिवसेना आहे यांनी मात्र मनसेच्या या निर्णयाला जाहीर विरोध केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका देखील केलेली आहे. जसं मनसेंना भाजपला जसं एमआयएम ने सपोर्ट केला त्याच प्रकारे मनसे एकनाथ शिंदेना सपोर्ट करते, तर मराठी माणसामधील एमआयएम म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख केलेला आहे संजय राऊतांनी. तर बघूया पुढे कल्याण डोंबिवलीमध्ये काय घडतंय. तुम्हाला काय वाटतं, राजकारणामध्ये निवडून आल्याच्या नंतर नगरसेवक एकमेकाच्या विरोधात लढतात आणि नंतर सत्ता संघर्षासाठी अशा प्रकारे एकमेकांना जाहीर पाठिंबा देतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनसेने घेतलेली भूमिका योग्य आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.